मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. नगर जामखेड रोड, निंबोडी या ठिकाणी 11 नोव्हेंबरला झालेल्या भीषण अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या रोहन राजू जाधव या युवकावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार केले गेले. अपघाताच्या घटनेनंतर जाधव यांच्या कुटुंबियावर मोठं संकट कोसळलं. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळं वैद्यकीय खर्च भागवणं कुटुंबासाठी कठीण झालं होतं. या परिस्थितीची माहिती मिळताच शिवसेना दक्षिण अनुसूचित जाती विभागाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनोद साळवे यांनी तातडीनं पुढाकार घेत जाधव यांच्या कुटुंबाची वैद्यकीय, कायदेशीर आणि प्रशासकीय मदत करण्यास सुरुवात केली आहे. अपघाताची तक्रार भिंगार पोलीस ठाण्यामध्ये नोंदवून घेण्यापासून ते सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यापर्यंत साळवे यांनी स्वतः देखरेख केली. त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांचं शिफारस पत्र घेऊन साळवे यांनी जाधव यांच्या प्रकरणाचा पाठपुरावा मुख्यमंत्री सहायता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर तसेच मुख्यमंत्री सहायता कक्ष मंत्रालय मुंबई या ठिकाणी सातत्यानं केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं असून मुख्यमंत्री सहायता निधीमधून रोहन जाधव यांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे. दरम्यान जाधव यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून उपचारानंतर ते आता सुखरूप घरी परतलेत. अपघाताच्या कठीण प्रसंगी मिळालेल्या या मदतीमुळे जाधव कुटुंबियांना दिलासा मिळालाय, तर रुग्णाच्या नातेवाईकांनी विनोद साळवे यांचे आभार मानलेत. डॉक्टर प्रशांत प्रभाकर जाधव, पॅसिफिक हॉस्पिटल, कायनेटिक चौक, अहिल्यानगर. 11 नोव्हेंबर 2025 रोजी रोहन राजू जाधव नावाचा युवक निंबोर्टी रोडवर त्याचा फार मोठा अपघात झाला. त्याच्यामुळे त्याला मेंदूमध्ये मोठा मार बसला. पेशंट ज्यावेळेस माझ्याकडे आला त्यावेळेस पूर्णपणे शुद्धीवर नव्हता. मग त्याला इमर्जन्सी आम्ही त्याचा सिटी स्कॅन केला. सिटी स्कॅनमध्ये कळालं की मेंदूमध्ये मोठा रक्तस्राव झालाय. जेव्हा आम्ही नातेवाईकांशी चर्चा केली तेव्हा त्याला इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करावं लागलं. नातेवाईकांनी देखील होकार दिला आणि आम्ही तासाभरात पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. ज्यावेळेस ऑपरेशन झालं त्यावेळेस अतिशय मोठा रक्तस्राव टायमात बाहेर निघाल्यामुळे पेशंटची दुसऱ्या दिवशीच हालचाल चांगल्या प्रकारे चालू झाली आणि तिसऱ्या दिवशी पेशंटने डोळे उघडले. हळूहळू पेशंटमध्ये इम्प्रुव्हमेंट होत गेली आणि त्याचं व्हेंटिलेटर 5व्या दिवशी व्हेंटिलेटर बंद झाले आणि आज 12व्या दिवशी पेशंट चालता फिरतापणे घरी त्याच्या चाललेला आहे. या सांगण्याचं तात्पर्य असं की मेंदूचं मार लागल्यानंतर मेंदूला मार लागल्यानंतर त्याचं निदान वेळेवर झालं आणि त्यातून पेशंट लवकरात लवकर इलाज त्याला भेटला तर कोणत्याही अवघड परिस्थितीतून पेशंट पूर्ववत होऊ शकतो. पण या पूर्ण घटनेमध्ये एक खर्चाचा देखील फार मोठा भाग असतो. कारण मेंदूला लागणारे औषधं, त्याला लागणारा जो ओव्हरऑल ICU आणि व्हेंटिलेटरचा खर्च आहे तो फार मोठी गोष्ट आहे. त्यात मुख्यमंत्री सहायता निधी ही गव्हर्नमेंटने केलेली आपल्याला सहकार्य आहे. त्यातून 50,000 ते लाख रुपये हे गव्हर्नमेंट आपल्याला सुविधा देते. त्याच्यामध्ये विनोद साळवे, जिल्हा प्रमुख अनुसूचित जाती, शिवसेना शिंदे गट यांनी देखील फार मदत केली. त्यामुळे आम्हाला पेशंटच्या इलाजासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून लाख रुपये आम्हाला भेटले. त्यामुळे त्या गरीब परिवाराला त्याच्यामध्ये फार मोठं सहकार्य झाले आणि पेशंटला आम्ही वेळोवेळी चांगले औषध देऊ शकलो आणि त्यातून बाहेर काढू शकलो. असंच गरजवंतांसाठी ही सुविधा आहे आणि याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. मी विनोद साळवे, जिल्हा प्रमुख, शिवसेना शिंदे गट, अनुसूचित जाती विभाग, अहिल्यानगर. रोहन राजू जाधव यांचा ऍक्सिडेंट 11/11/2025 रोजी जामखेड रोड निंबोडी जवळ झाला. अपघात झाल्यानंतर या पेशंटच्या नातेवाईकांनी त्यांना तात्काळ पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. मला या संपूर्ण घटनेची माहिती ज्यावेळेस कळाली त्यावेळेस मी तात्काळ जिथे ऍक्सिडेंट झाला ते पेशंट आणि ते जे संबंधित होते विरोधी जे आपल्या समोरची गाडी वगैरे ज्या अपघाताची आम्ही
तात्काळ FIR दाखल केली भिंगार पोलीस स्टेशनला आणि त्यानंतर मुख्यमंत्री सहायता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर व मुख्यमंत्री सहायता कक्ष मंत्रालय मुंबई येथे सर्व डॉक्युमेंटचा पाठपुरावा केला आणि रोहन राजू जाधव यांना मुख्यमंत्री सहायता निधी ही मिळवून दिलेली आहे. वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वेळेवर मदत मिळत असते. त्यासाठी योग्य पाठपुरावा आणि कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे. एखाद्या गरजूला याबाबत माहिती आणि मदत लागल्यास संपर्क करावा, असं आवाहन साळवे यांनी केलंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.